आज मी हे तळलेले तिखट मीठ घालून फक्त बेसन पीठ घालून हे शेंगदाणे तळून दाखवणार आहे मी तुम्हाला कसे कुरकुरीत होतात. आजच्या दिवसाला कुणाला लागते, एरवीसुद्धा तुम्ही भरून ठेवलं बाटलीमध्ये तर खाऊ शकता. याच्यामध्ये फक्त तिखट मीठ बेसन पीठ घालणार आहे आणि वरून पाण्याचा हक्का देऊन तळून घेणार आहे. अंदाजाने घातलेले बघूनच घालायचं, पाणी बिणी लागेल तसं. अगदी शिंतोडा दिले थोडंसं, फक्त लाल तिखट मीठ घातले मी ह्याच्यामध्ये आणि हे शेंगदाणे तळून दाखवणार आहे. खूप चांगले होतात, कुरकुरीत छानपैकी. त्याच्यानंतर तुम्हाला आवडला तर तुम्ही चाट मसाला वगैरे घालू शकता. त्याला पीठ असं लागतं बघा, थोडं पाण्याचा हक्का दिला की तसं सगळीकडे पीठ लागलेलं आहे. हे तळून घ्यायचं, झालं. अंदाजाने घालून बघायचं, पीठ कमी वाटलं तर परत घालू शकतो आपण, नाहीतर एवढं पुरतं. मी अंदाजाने टाकतो केलं की सगळं असं छान ह्याला लागलेलं तर हे तळून घ्यायचं. तेल तापलेलं आहे, बिनधास्त करू शकतो, छान होतात. आधीमध्ये खायला पोह्यावर घालून देते, छान लागतात. पोह्यावर आपण पोहे करतो ना त्याच्यावर सुद्धा घालू शकतो आणि राहतात कुरकुरीत. कुणाला पार्टी बिर्टीला आवडलं तर करू शकतात. आवडेल लोकांना, विकत आणण्यापेक्षा घरी चांगला होतो. चला, आज काय नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. जुनं आज, आणि त्यात आज एकादशी आहे. माझा अभंग झाला यूट्यूबवर. तळेपर्यंत छोटंसं गाणं म्हणूया. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर. झाले आमचे शेंगदाणे मस्त कुरकुरीत. चला, नवीन वर्षाचं स्वागत करायला सगळे होऊया. आज एकादशी आहे, साधं जेवण आहे. हे बघा, खूप छान शेंगदाणे उतरलेली आहे. तुम्हाला कृती दाखवले, फक्त मी लाल तिखट मीठ घातलेलं आहे, बाकी काही घातलेलं नाही. बेसन अंदाजाने टाकायचं, वर पाण्याचा शिंतोडा मारायचा, तळायचा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा जाऊ.